लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. वा, सुरेख. आजचा एपिसोड त्यांनी अमेझिंग आणि खूपच सुरेख दाखवलाय. प्रेक्षकांनो, काय छान विषय निवडलाय त्यांनी. सुरुवातीला जीवा आणि नंदिनीची जरा गंमत जम्मत दाखवली आहे. जीवा उगाच नंदिनीची गंमत करून म्हणत असतो, थांब ना चकाचक बाई, माझ्यासमोर चेंज कर ना. नंदिनी आता त्याला बाहेर पिटाळण्यासाठी म्हणते, एक काम करा जीवा, ही साडी धरा बरं, हिचं टोक जरा बाहेर न्या, आपण ही साडी ना छान स्ट्रेच करूया. जीवा बिचारा फूल झालाय आधीच. जीवा म्हणतो हो का, आणि इकडे नंदिनी धरतो त्या साडीचे एक टोक धरून तो बेडरूमच्या बाहेर गेलाय. नंदिनीला म्हणतोय, साडी आहे का द्रौपदीची साडी आहे? नंदिनी म्हणते, धराव नीट जीवा. बोलता बोलता जीवा जेव्हा बाहेर जातो तेव्हा नंदिनी ती साडी खेचते आतमध्ये आणि म्हणते, आता जा बाहेर. जीवा वैतागून म्हणतो, काय यार नंदिनी, दिस इज रॉंग. नंदिनी जीवाला चिडवत म्हणते, कैसी रही जीवा, खूप रही ना. जीवा तिला म्हणतो, नंदिनी आता एक दिवस असा येईल ना की तू हात जोडून मला म्हणशील आत थांबा, पण मी नाही थांबणार, जा. नंदिनी म्हणते, नाही येणार तो दिवस माझ्यावर, तुम्ही जा हो. असं मी काही करत नसते. असं म्हणून नंदिनी आता चेंज करायला पुढे जाणार, तेवढ्यात तिला जीवाने तिथे ठेवलेलं वजन काटा आहे ना तो पायाला लागतो. नंदिनी चिडून म्हणते, जीवा पण ना कुठेही काही ठेवत असतात. जीवा आता वैतागून खाली निघून जातो बैठकीमध्ये. इकडे पार्थ आंघोळ करून त्याच्या रूम मध्ये बाहेर आलेला असतो बाथरूम मधनं. तेव्हा त्याला असं वाटतं की काव्या समोर बसलेली आहे, पण तिथे असते ही रम्या. रम्या काव्याची शाल घेऊन बसलेली आहे. आता या पार्थने अगदी रोमॅन्टिक होऊन लढीवाळपणे ते त्याच्या केसांवरचं पाणी शिंपडलं असं काव्या समजून त्या रम्याच्या अंगावर. रम्या आता ऑकवर्ड होऊन म्हणते, काय करतोयस पार्थ? पार्थ म्हणतो, तू इथे काय करतेस? आणि ही तर काव्याची शाल आहे रम्या, तू का घेतलीयस? इथे काय करतेस रम्या तू? रम्या म्हणते, अरे तुमची रूम खूप गार असते ना पार्थ, म्हणून तिने शॉल मला दिली आहे. काव्या येते तेवढ्यात आणि म्हणते, कॉफी घ्या कॉफी. रम्या लगेच म्हणते, बाई काव्या, हे की तुझी शाल बाई परत, कोणी चुगी माझ्यावर रागवायला नको. काव्या म्हणते, काय ग रम्या, काय झालं, कोण रागवते तुझ्यावर? मग पार्थकडे बघत म्हणते, देशमुख तुम्ही? काय हो? अहो रम्याला थंडी वाजत होती म्हणून मीच दिली तिला शॉल पांघरायला. पार्थ म्हणतो, त्याच्यामुळे गैरसमज झाला ना माझा. आता रम्या लगेच विषय बदलते बरं का. म्हणजे पार्थ काही सांगणार तेवढ्यात रम्या म्हणते, खरं तर तुमची रूम खूप मस्त आहे, एकदम गारगार. आणि अशा गारगार रूम मध्ये ही सिनेमन कॉफी मिळणं म्हणजे वा वा वा, कमाल. थँक्यू काव्या. लगेच काव्या म्हणते, मोस्ट वेलकम रम्या. रम्या म्हणते, अशी लाईफ पार्टनर मिळायला खरंच नशीब लागतं. काव्या म्हणते, अगं रम्या, आमचं ठीक आहे, पण तुझं नशीब आता आजमावूयात आपण. म्हणजे आता तुझ्यासाठी ते मुलं बघितलेत ना आम्ही. अहो पार्थ देशमुख, अहो रम्या मला म्हणाली की तिचे ते नावं वगैरे रजिस्टर करायचे ते मॅट्रिमोनी वेबसाईटवर, तर आम्ही दोघी मिळून करतो की हे सगळं. तुम्ही पण करा आमची मदत, आपण तिघं मिळून रम्याची प्रोफाईल छान तयार करूयात. तिला मीच बोलवलं होतं त्यासाठी, म्हणून तर ती इथे आली आहे आपल्या रूम मध्ये. ये बस रम्या. काव्याने आता तिचा लॅपटॉप घेतलाय आणि आता ती या रम्याची ना एक म्हणजे काय सांगता येईल, एक अपेक्षाची लिस्ट असते ना वधूवर पाहिजे संस्थांमध्ये, तसं तिने काहीतरी ते सुरुवात केली आहे. ती आता रम्याला बसवते तिथे सोफ्यावर आणि तिच्या एक एक अपेक्षा विचारायला लागते. पार्थ तिथे बसलाय बाजूला कॉफी घेऊन. पार्थ या दोघींचं बोलणं ऐकत असतो. आता काव्या विचारायला लागते एक एक प्रश्न रम्याला. हा बोल रम्या, तुला कसा हवाय नवरा, तुझ्या अपेक्षा काय आहेत? आणि तसंही अरेंज मॅरेज मध्ये अपेक्षाची भरपूर लिस्ट असते बरं का. रम्या म्हणते, अपेक्षा? अगं माझ्या काय अपेक्षा असणार काव्या? काव्या म्हणते, वेडी आहेस का तू? अरेंज मॅरेजचा सेटअप आहे ना हा. अगं अरेंज मॅरेजच्या या सेटअप मध्ये असा अपेक्षांचा बुके सजवायचा असतो. सांग सांग अपेक्षा सांग. काव्या म्हणते, उंची कशी हवी आहे तुला? रम्या म्हणते, चालेल, उंची माझ्यापेक्षा जास्तीच हवी, चष्मा पण चालेल मला. काव्या म्हणते, वा, इंटरेस्टिंग. पुढे रम्या म्हणते, आर्किटेक्ट नसला तरी चालेल, पण माझ्यासारखं थोडंफार डिझायनिंगचं नॉलेज त्याला असायला हवं. रम्या पुढे म्हणते की त्याला दाढी पण चालेल. आता अचानक काव्याला लिहिता लिहिता लक्षात येतं. ती म्हणते, एक मिनिट रम्या, हे तर सगळं पार्थ देशमुखांसारखं वर्णन झालं. रम्या म्हणते, अगं काहीतरीच काय काव्या, पार्थ तर फक्त तुझं आहे ग. पार्थ आता एकदम वळून बघतो रम्याकडे बरं का. काव्या मग रम्याला उत्तर देते, हे मात्र तू बाकी बरोबर बोललीस रम्या, पार्थ देशमुख फक्त आणि फक्त माझे आहेत. रम्याने आज एक मुलगा शोधलाय बरं का, काहीतरी मतकरी नाव आहे त्याचं. आता नवीन कलाकाराची एंट्री या मालिकेत होणार दिसते. मजा येणार आहे पुढे ही मालिका बघायला. खरंच इंटरेस्ट माझा तर वाढतोय बाबा. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काव्या असं बोलते आणि पार्थकडे बघते आणि पार्थही तिच्याकडे बघून स्माइल करतो. जीवा साहेब आले तिकडून बाहेरून कुठून तरी फिरून. आता तो तिथे डायनिंग टेबलवर बसतो आणि त्याला शिऱ्याचा सुगंध येतो. तो म्हणतो, आई
काय मस्त तुपात भाजलेला रवा आहे आणि परतून घातलेली वेलची पूड पण आहे, काजू, बदाम, साखर, दूध. वा 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 वा, मस्त शिरा केलायस ना तू. मानिनीताईंनी ती ताटली आता काढली आहे बरं का, म्हणजे एका डिश मध्ये शिरा सर्व केलेला असतो. मानिनीताईंना फार कौतुक वाटतं. त्या म्हणतात, बाई माझं लेकरू ते, खरं तर तू शेफच व्हायला हवा होतास रे जीवा. खरंच शिराच केला रे मी, पण थोडासाच केलाय, तुला हवाय का? जीवा म्हणतो, आई किती कॅलरीज येते या शिऱ्यामध्ये? नंतर मानिनीताई म्हणतात, गप्प बस रे, त्या कॅलरीज वगैरे मला सांगू नको किती पर्सेंट आणि काय ते. मग जीवा विचारतो, कोणासाठी केलाय? मग मानिनी म्हणते, अरे नंदिनीसाठीच केलाय बाबा, नंदिनीला जायचंय ना कामावर, घाईघाईमध्ये रेडी झालीये. जीवा आता जरा वैतागतो बरं का आणि म्हणतो, आई ते गोष्ट नाही का, लेकीकडे जाईल, तूप रोटी खाईल, जाडजूड होईल. मला असं वाटतं ती म्हण आपण आता बदलायला हवी. सासूकडे जाईल, तूप रोटी खाईल, जाडजूड होईल, असं काहीतरी असायला हवं ना. मानिनी म्हणते, गप्प बस रे मेल्या, काही काय बोलतोस, माझी नंदिनी काही एवढी जाड नाहीये. मग जीवा विचारतो, झाली का तुझ्या सुनेची साडी नेसून? मगासपासून साडी नेसत होती ती. मानिनी म्हणते, नाही रे साडी नाही रे, तिने लॉन्ड्री मधनं ड्रेसच मागवलाय तिचा. जीवा म्हणतो, का ग आई? आता तेवढ्यात नंदिनी खाली येते बरं का. मानिनी म्हणते, अरे तसं काही नाही, ते आमच्या बायकांचं चालू आहे, तुला कशाला सांगू रे ते. जीवा म्हणतो, ए आई सांग मला, माझं खरं खरं लग्न झालंय ना, बायकांच्या गोष्टी, बायकांचे प्रॉब्लेम, बायकांच्या गप्पा मला ऐकायच्यात, सांग ना सांग ना. मग मानिनी सहज सांगते, अरे ते ब्लाऊज आहे ना तिच्या हाताला होत नव्हतं म्हणून. जीवा म्हणतो, हो का, खा खा खा, साजूक तुपातले शिरे खा, धमाल करा, काय काय करा. नंदिनी आता बिचारी ऑकवर्ड झाली आहे बरं का. मानिनी म्हणते, जा रे गधड्या, उगाच तिच्या समोर बोलू नकोस, तुला नाही खायचं ना शिरा, जा मग. नंदिनी आता तिच्या वजनाकडे बघायला लागते. छान विषय निवडलाय बरं का प्रेक्षकांनो तुम्ही, आपण या विषयावर नक्की चर्चा करूयात. जीवा त्याची बाईक काढायला बाहेर गेलाय, नंदिनीला सोडवायला जात असतो तो. आता इकडे बघा, रम्याने सुद्धा लॅपटॉप घेतलाय आणि वसू आत्या आल्यात. वसू आत्या म्हणतात, काय ग रम्या, अगं काय करतेस तू इथे? रम्या म्हणते, आई पार्थने माझ्यासाठी ना कुठली तरी 10 मुलं शॉर्टलिस्ट केली आहे, त्यातला एक मला निवडायचा आहे. वसू आत्या म्हणतात, अच्छा तू काव्यासाठी बकरा शोधते तर थोडक्यात. रम्या म्हणते, हो ग आई, पण एवढं सोपं काम नाहीये ते. तो जो बकरा आहे ना तो जरा जेन्युइन वाटला पाहिजे, शिवाय आपण त्याला घोळात घेणार, तो घोळात आला पाहिजे ना, हे सगळं महत्वाचं, आणि त्यातनं त्याला लग्नाची घाई पाहिजे. वसू आत्या म्हणतात, सापडला का मग असा पोरगा? रम्या लॅपटॉप मध्ये बघून म्हणते, थांब गाई शोधते, एक मिनिट. अगं हा सापडला बघ. वसू आत्या म्हणतात, कोण आहे? रम्या म्हणते, अगाई विजय मतकरी नाव आहे बघ याचं, कॉर्पोरेट लाईन मधलंच आहे, पण इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करतो म्हणे. वसू आत्या म्हणतात, बघू दे, फोटो तर बघू दे. रम्या तुझ्यासारखाच कॉर्पोरेट लाईन मध्ये काम करतो का? दाखव ना मला त्याचा फोटो. आता रम्याने तो फोटो दाखवला बरं का. वसू आत्या म्हणतात, हा याला दाढी न मिशा कसा दिसतोय हा? दाढीशिवाय अगदीच काहीतरी दिसतोय तो, तुला काही शोभत नाही तो रम्या. रम्या म्हणते, आई मला ना फक्त पार्थ शोभतो, तू त्याचा चेहरा कशाला बघते? तू ते खाली बघ काय लिहिलंय ते जास्ती महत्वाचं आहे, खालचं ते वाच. वसू आत्याने ते खालचं वाचलंय बरं का, पण ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. पुन्हा एकदा सस्पेन्स त्यांनी हा रंगवलाय. वसू आत्या म्हणतात, बापरे, अगं काय ग रम्या, अगं हे काय लिहिलंय खाली? अगं रम्या हे याला तर. आता लगेच रम्या म्हणते, एक्झॅक्टली आई, हाच आपला बकरा असणार आहे, विजय मतकरी नाव आहे याचं. आई मी ना याला आता रिक्वेस्ट पाठवते बघ, म्हणजे तो पटकन एक्सेप्ट करेल रिक्वेस्ट. मिस्टर विजय मतकरी, तुमचं ब्रेकअप होणार आहे याची तयारी ठेवा बरं का, रिक्वेस्ट सेंड, असं म्हणून रम्याने त्याला रिक्वेस्ट पाठवली आहे. वसू आत्या म्हणतात, देवा, पार्थला मिळवण्यासाठी ही पोरगी काय काय करणार आहे ना, हे तिचं तिलाच ठाऊक बाबा. काय गौड बंगाल आहे ना ते काही कळवलं नाहीये बरं का आपल्याला प्रेक्षकांना, म्हणजे काहीतरी त्या विजय मतकरीची हिस्ट्री असणार आहे, आणि काव्याच्या मागे ती लावणार आहे त्याला का स्वतःच्या मागे तेही मला कळलेलं नाहीये, पण आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला ते क्लिअर होईलच. आता पुढच्या सीन मध्ये काव्या तिच्या आईशी बोलताना दाखवली आहे फोनवर, आणि ती फोनवर काहीतरी रेसिपी विचारत असते आईला, आणि ती लिहून घेत असते वहीवर. हो का आई, कांदा ठीक आहे, मी घेईल व्यवस्थित तो चिरून, हो मी व्यवस्थित भाजून पण घेईल. ती असं तिच्या आईशी बोलतच असते फोनवर. तेवढ्यात पार्थही येतो फोनवर बोलत. पार्थ फोनवर बोलत असतो त्याच्या ऑफिसच्या कुठल्या तरी एम्प्लॉईशी. काव्या आता बघते की पार्थ चिडलेला आहे, म्हणून ती फोनवर बोलता थांबते आणि आईला म्हणते, तिच्या आई मी तुझ्याशी नंतर बोलते हं. पार्थ ऑफिसमधल्या कुठल्या तरी लेडी फिमेलवरती चिडत असतो आणि म्हणत असतो, ठीक आहे ना मॅडम, मग एक काम करा, मी समोरच्या क्लायंटला सांगतो की आमच्या मॅडमचे सासू सासरे आज येणार आहे, त्यामुळे प्रेझेंटेशन झालं नाही. ही कुठली कारणं देता हो?
आता काव्याला कळतंय की पार्थ कुठल्या कारणामुळे चिडतोय. पार्थ त्या बाईला म्हणत असतो, ठीक आहे, एक काम करा, रात्री केव्हाही प्रेझेंटेशन पाठवा, मी जागा आहे आणि प्रेझेंटेशन पाठवा प्लीज, मला कुठलीही कारणं देऊ नका. पार्थ असं बोलतो आणि खाली बसून जातो. तो वैतागलेला असतो. त्याच्या ऑफिसमधली बाई अशी काहीतरी बालिश कारणं देते असं त्याला वाटत असतं. पण काव्याने त्याला खूप सुरेख भाषेत समजवलंय बरं का प्रेक्षकांनो. बघा, काही काही सीन आहेत ना या मालिकेतले, अगदी हार्ट टचिंग असतात बरं का. काय सुंदर डायलॉग लिहितात ना, खूप छान वाटतं बघा. पार्थ फोनवरती बोलतो, वैतागून खाली बसतो. काव्या म्हणते, काय झालं पार्थ, एवढे चिडू नका ना, इतकं का चिडताय तुम्ही? पार्थ म्हणतो, बघा ना कशी आहेत ऑफिस मधली लोक, वेळेत काम पूर्ण करत नाही आणि काहीतरी कारण देतात. काव्या म्हणते, पण ते कारण तिच्यासाठी योग्य असेल ना, आम्हा बायकांना जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात पार्थ. पार्थ म्हणतो, कसं असतं ना काव्या, काम करत असताना बाई असण्याची ढाल पुढे करायची आणि हक्क मागताना समानता एक्सेप्ट करायची, नाही का? काव्या, हे तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये मला. काव्या म्हणते, तसं नाहीये ते पार्थ. हे बघा, कसं असतं की समाज बायकांकडनं ही अपेक्षा ठेवतो की बाईने ऑफिसमधलंही काम करावं, त्यासोबत घरचीही जबाबदारी सांभाळावी. बाई जेव्हा घरात असते ना, तेव्हा ती घरातला विचार करते आणि बाई जेव्हा ऑफिसमध्ये असते तेव्हा ती ऑफिसचाही विचार करते आणि घरचाही. पार्थ प्लीज चिडू नका, ज्या कोणी ह्या प्रीती आहेत ना त्यांच्याशी शांतपणे बोला. पार्थ म्हणतो, ठीक आहे काव्या. पार्थ म्हणतो, ठीक आहे काव्या, बायकांनी पुरुषांनी काय करू नये हे सांगण्यापेक्षा काय करावं ते सांगावं ना. काव्या म्हणते, कसं असतं पार्थ, बाई जेवढी घराबाहेर पडली ना, तितका पुरुष घरात कधी आलाच नाहीये आतापर्यंत. त्यामुळे आधी तुम्ही घरात या, घरातली कामं करा, मग बोलूयात आपण समानतेबद्दल. हा जो ट्रॅक आहे ना प्रेक्षकांनो, तो आपल्या TTM मधला आहे बरं का. आपल्या अर्जुनने सगळी कामं व्यवस्थित केली होती सायलीच्या जागेवर राहून, तरी पण त्याला अवॉर्ड दिला नाही. असो, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणा, पण आपल्यासाठी मात्र सगळेच कलाकार बेस्ट असतात, कारण ते त्यांची भूमिका खूप उत्तम पद्धतीने निभवतात आणि आपलं एंटरटेन करत असतात. आणि पडद्यामागचे कलाकार सुद्धा, या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. काव्या म्हणते, एक काम करा, माझ्यासोबत चला. पार्थ म्हणतो, कुठे जायचंय? काव्या म्हणते, चला हो चला. काव्या आता त्याला स्वयंपाकघरात घेऊन जाते बरं का. आता इकडे बघा, नंदिनी बाईचा काय प्रॉब्लेम आहे. नंदिनी तिच्या आनंद निवास मधल्या एका मुलीला, म्हणजे एका मैत्रिणीला भेटायला आली आहे तिच्या घरी. नंदिनी तिच्या घरी जाते आणि तिला म्हणत असते, अगं तू रडू नकोस ना, किती रडतेस तू, अगं भक्ती किती रडतेस तू, काय आहे तुझ्या मनात ते मन मोकळेपणाने सांग बरं. आता आनंद निवास मधल्या त्या दुसऱ्या पण ताई आहेत, सँडीची बहीण, त्या म्हणतात, अगं रडू नकोस भक्ती, निसंकोच सांग नंदिनीला सगळं. आता ती भक्ती रडत रडत म्हणते, अगं नंदिनी ताई, माझ्या नवऱ्याने मला माहेरी पाठवायचं ठरवलंय, त्याने मला सांगितलंय की त्याला माझ्यासोबत राहायचं नाहीये. नंदिनी म्हणते, काय झालं मग भक्ती, तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? आता बघा प्रेक्षकांनो, बायकांचे बिचाऱ्यांचे किती असंख्य प्रॉब्लेम असतात, त्यातला एक प्रॉब्लेम त्यांनी सांगितलाय, पण यावरती काय मत आहे ना नंदिनीचं ते आपण बघूयात. नंदिनी म्हणत असते, अगं तू रडू नकोस ग भक्ती, तू पुन्हा पुन्हा रडलीस तर मला प्रॉब्लेम कसा कळेल, शांत हो बरं, मोकळेपणाने मला सांग काय आहे प्रॉब्लेम ते, तू प्लीज काळजी करू नकोस, सगळं सांग. मग आता ती भक्ती म्हणते नंदिनीला, ताई मी तुला सांगू नाही शकत ग, कारण त्याने मला का सोडलंय याचं. नंदिनी म्हणते, का ग, तुमच्यामध्ये कोणी तिसरं आलंय का? मग ती थोडीशी ऑकवर्ड होते आणि म्हणते, हो ग ताई, तसंच काहीतरी आहे, माझं वजन आलंय ग आमच्यामध्ये. हे ऐकून नंदिनी थक्कच होते. भक्ती म्हणते, हो नंदिनी ताई, अगं मी जाड दिसते, माझं वजन वाढलंय, म्हणून माझ्या नवऱ्याला मी नकोय आणि म्हणून त्याने मला सोडलंय. प्रेक्षकांनो, माझं तर मत आहे, असले नवरे असले ना तर बायकांनीच त्यांना आधी सोडून द्यायला पाहिजे. वजन वाढणं हा काही प्रॉब्लेम नाहीये, वजन कमीही होतं, प्रत्येक गोष्टीवर जगात सोल्युशन असतात. तर असो, आता ही भक्ती म्हणते, ताई माझ्या नवऱ्याला माझं वजन वाढलेलं आवडत नाहीये ग. आता हे ऐकून नंदिनी थक्क झाली आहे. इकडे काव्या पार्थला किचन मध्ये घेऊन येते आणि म्हणते, हे बघा देशमुख, हे आहे आपलं किचन. पार्थ म्हणतो, काय काव्या, मी काय इतके दिवस याला बाथरूम समजत होतो का? अरे मी लहानाचा मोठा याच घरात झालोय, मला माहिती आहे याला किचन म्हणतात ते. काव्या म्हणते, हो मला सगळं माहिती आहे ते देशमुख, पण इथे तुमचं येणं जाणं फार नसतं ना. पार्थ म्हणतो, कोण म्हणलं तुम्हाला असं? अरे माझं येणं जाणं आहे ना किचन मध्ये. अरे तुमच्यासाठी मी ते फ्रूट सॅलड बनवलं ना इथे येऊन. काव्या म्हणते, हो का? पार्थ मग म्हणतो, आणि ते मी ते दिवाळीचं काहीतरी ते शंकरपाळे पण बनवले ना. काव्या म्हणते, वा वा लवली, आणि काय बनवलं? पार्थ म्हणतो, आणि ते बनवलं ना ते ते फ्रूट सॅलड. काव्या म्हणते, काय सारखं सारखं फ्रूट सॅलड फ्रूट सॅलड, आणखीन काय बनवलंय स्वयंपाकघरात येऊन ते सांगा. पार्थ म्हणतो, आणखीन ते हे बनवलं ना. काव्या म्हणते, चला काही बनवलेलं नाहीये तुम्ही किचन मध्ये येऊन.
मेहनतीने तुम्ही 2 पदार्थ बनवलेत किचनमध्ये येऊन. हा आहे तुमचा किचनचा प्रवास. आता कळलं का तुम्हाला किचनमध्ये मी तुम्हाला का आणलं ते? मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? तेवढ्यात मानिनी येते बरं का आणि या दोघांच्या भांडणाची मजा घेते. मानिनी म्हणते, "वाह, वाह, 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 वाह! आत्ता तुम्ही खरे नवरा-बायको वाटताय. मस्त वादावादी करतायत हां. अरे विषय सांगा ना पोरांनो, म्हणजे मी पण जरा मजा घेते." काव्या म्हणते, "आई, काही काय?" पार्थ म्हणतो, "ए आई, आमच्या वादावादीवर तू मज्जा घ्यायला आली आहेस का?" मानिनी म्हणते, "नाहीतर काय, माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो. काय विषय ते सांगा." काव्या म्हणते, "आई, विषय फार साधा आणि सोपा आहे. माझं असं म्हणणं आहे, की पुरुषांनी आठवड्यातले काही दिवस स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी." मानिनी म्हणते, "हो, करेक्ट आहे काव्याचं. माझा जीवा घेतो की जबाबदारी." पार्थ म्हणतो, "ए आई, एक्सक्यूज मी हां. जीवाला आवडतं म्हणून तो करतो. पुरुषांनी केलंच पाहिजे म्हणून मी करत नाही किंवा म्हणून तो करत नाही आणि उगाचच तू हे मला सांगू नकोस हं, त्याला सांग." "ए आई, मला सांगायच्या आधी ना तू तुझ्या नवऱ्याला सांग हं. या 5,000 स्क्वेअर फीटच्या बंगल्यामध्ये कुठेतरी किचन आहे हे तुझ्या नवऱ्याला माहिती तरी आहे का?" मानिनी म्हणते, "हो, हो, हे मात्र करेक्ट आहे बरं का पार्थचं. पॉइंट आहे, पॉइंट आहे." काव्या म्हणते, "पॉइंट काय पॉइंट आहे? अरे आधे-मध्ये येऊन काही बाही करता ना तुम्ही देशमुख." पार्थ म्हणतो, "अरे हां, मग काय करायचं असतं? मी येतो की कधी-कधी किचनमध्ये." काव्या म्हणते, "तसं नसतं ते देशमुख. अहो आठवड्याभरातनं कधीतरी 2-3 दिवस स्वयंपाकाचीही जबाबदारी घ्यावी, असं नाही का वाटत तुम्हाला?" ते म्हणजे बायकांनाही वाटतं, की आठवडाभर राब-राब राबतो आपण, एक दिवस तरी सुट्टी हवी. नाही, वीकेंडही एन्जॉय करायचा असतो बायकांना. तिलाही वाटतं ना, काहीतरी करावं. बायका किती काम करतात, नाश्ता करतात, डिनर करतात, स्नॅक्स करतात, किती-किती करते. अहो दिवसभर सारख्या या स्वयंपाकघराच्या वाऱ्या असतात त्या असतातच. एवढं सगळं बायका करतात. पण तुम्ही ठरवून किमान आठवड्यातले 2 दिवस स्वयंपाकघरात उभं राहून स्वयंपाक नाही करू शकत का बाईसाठी? मानिनी लगेच टाळ्या वाजून म्हणते, "वा, वा, 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 वा! एक नंबर काव्या. बरोबर, बरोबर आहे तुझं." पार्थ म्हणतो, "आई तू तिला चेअर का करतेस काव्याला? अरे यार इथे काय आमची बॉक्सिंगची मॅच चालू आहे का?" पार्थ आता वैतागलेला असतो बरं का. म्हणजे त्याला काही स्वयंपाकघरातल्या कामात इंटरेस्ट नाहीये, पण जेवायला मात्र सगळ्यांना लागतं बरं का. इंटरेस्ट असो किंवा नसो, बाईला मात्र बिचारीला किचनमध्ये काम करावंच लागतं आणि तेही अगदी मनापासनं बाई करत असते. म्हणूनच घरात सगळेजण समाधानी आणि पोटभर जेवतात. असो, आता पुढे बघा नंदिनीचा सीन घेतलाय त्यांनी. छान विषय निवडलाय ना प्रेक्षकांनो. तुम्हाला मी सांगत असलेला रिव्ह्यू आवडत असेल तर मोठ्या मनाने एखादा लाईक करा की आपले रोज ठराविक प्रेक्षकच लाईक करतात. बाकीचे प्रेक्षक लाईकही करत नाही आणि चॅनलला काही काही प्रेक्षक तर सबस्क्राईब पण करत नाही. रोज सांगतेय की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, पण नाही करत. काय होतं ना प्रेक्षकांनो, कुठेतरी तुम्ही असं म्हणजे उत्साह तुमचाही दिसला की मग मलाही तुम्हाला रिव्ह्यू सांगायला अति उत्साह येतो आणि द्विगुणित आनंदाने मी तुम्हाला आणखीन रिव्ह्यू सांगायला म्हणजे प्रेरित होत असते. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स आले की खूप छान वाटतं मला. तर असो, मालिका सध्या छान ट्रॅकवर सुरू आहे. नंदिनीला आता पुढचा सीन त्यांनी नंदिनीचा घेतलाय. ती भक्ती म्हणत असते नंदिनीला, "ताई, मला सांग तू मी माहेरी कशी राहू? किती दिवस राहू? माहीत नाही हे सगळं पुढे कुठे थांबणार आहे?" नंदिनी तिला म्हणत असते, "रडू नकोस तू भक्ती, शांत हो. तू पाणी पी बरं." नंदिनी म्हणते, "काय गं भक्ती, तुमच्या घरचे कोणी समजवणार नाही का तुझ्या नवऱ्याला?" ती भक्ती म्हणते, "नाही ना गं नंदिनी ताई. अगं आई-वडील खूप साधे आहेत गं त्यांचे आणि त्यातनं त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस झालेला आहे आणि आई दिवसभर वडिलांची सेवा करण्यात मग्न असतात आणि त्यातनं ह्यांच्यासमोर बोलायची कोणाची टाप नाहीये. आम्ही इथे असतो नोकरीसाठी नाशिकला, ते तिकडे असतात आणि माझ्या माहेरी 3 बहिणी. मी पहिली आहे गं. अगं माझा जर घटस्फोट झाला हे सगळ्यांना कळलं तर माझ्या दोन्ही बहिणींची पण लग्न होणार नाही गं. त्यामुळे मला टेन्शन आलंय गं. म्हणजे माझे घरचे म्हणतायत काही कर, लग्न टिकव आणि लग्न टिकवायचं असेल तर माझे मिस्टर म्हणतात की स्लिम हो, वजन कमी कर. काय करू गं नंदिनी ताई? तूच सांग. म्हणजे असं माझं वजन एका दिवसात कमी होईल का गं? तूच सांग ना मला." नंदिनी ताई, वजन वाढताना ते भरभर वाढतं गं, पण ते कमी करताना स्लोच कमी होतं ना, म्हणून त्याला वजन म्हणतात ना गं. काय करू तूच सांग. नंदिनी म्हणते, "भक्ती तू काळजी करू नकोस, मी तुझ्या मिस्टरांशी बोलेल." भक्ती खुश होते आणि म्हणते, "थँक यू गं ताई, मला खूपच टेन्शन आलं होतं. पण तुझ्याशी बोलून छान वाटतंय गं, थँक यू. थांब हं ताई, मी बोलण्याच्या नादात तुला चहाच केला नाही." नंदिनी म्हणते, "अगं नको चहा वगैरे." ती भक्ती म्हणते, "थांब गं, आलेच." असं म्हणून ती आग्रहाने चहा टाकायला गेली आहे बिचारी नंदिनी. आता तिला गोड टाळायचंय. खरं सांगू का प्रेक्षकांनो, मुद्दा छान आहे. प्रत्येक स्त्रीने आपलं वजन थोडं आटोक्यात ठेवलं पाहिजे. दिसण्यासाठी म्हणून नाही, पण आपलं वजन जर
कमी असलं ना तर आपला एक कॉन्फिडन्स आपोआप बिल्डअप होतो. मी सुद्धा आता चहा सोडलाय बरं का, आणि मी हे सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर सांगते. म्हणजे मी चहा ऑलमोस्ट बंद केलाय. अजून साखर बंद नाही केली आहे, पण ती कमी केली आहे. एकदम कुठल्याही गोष्टी होत नसतात, पण हळू-हळू सुरुवात केली ना, की ते आपोआप आटोक्यात आणता येतं. तसंच वजनही आटोक्यात आणता येतं. तुम्ही जर स्लिम दिसलात, तुमचं वजन कमी असलं, तर तुमचा आत्मविश्वास अगदी चौपटीने वाढतो. हे तितकंच खरं असो. आता नंदिनीला भक्तीचं ते वजनाचं प्रकरण पाहून स्वतःच्या बाबतीत टेन्शन आलंय. आता ती तिच्या सोबत आहे नंदिनीच्या, ती सँडीची बहीण, ती म्हणते पुरुषांच्या मनात कधी काय येईल ते सांगता येत नाही बाई. पण काही-काहीच पुरुष अपवाद असतात अशा गोष्टींना. नंदिनी या गोष्टीचा विचार करायला लागते आणि तिला येतं टेन्शन. आता पुढच्या भागात आपण आज याच विषयावर त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पण पुढच्या भागात आपण बघतोय की जेव्हा त्याच्या मित्राशी बोलत असतो आणि म्हणत असतो, "माझी ब्युटीफुल खूप वजनदार आहे रे, शोभत नाही ती मला. आणि या बाबतीत माझा पाड दादा लकी आहे बरं का." आता जीवाचं हे बोलणं ऐकते नंदिनी आणि ढसाढसा रडायला लागते. त्यामुळे जीवाला कळतं बहुतेक की हिला वजनाचा कॉम्प्लेक्स आलाय. आता इकडे काव्या छान रेडी झालीये. बहुतेक गुढीपाडव्याचीच तयारी चालू असावी बरं का. काव्या आता छान तयार होते, तेव्हा पार्थला म्हणते, रेडी झालीये मी, पण काही कमी आहे का?" पार्थ म्हणतो, "थोड्याशा अपूर्ण आहात तुम्ही." असं म्हणून त्याने मोगऱ्याचा गजरा काव्याला दिलाय. तर आता बघूयात पुढच्या भागात काय होतंय ते. खूप छान दाखवतायत ते प्रेक्षकांनो एपिसोड. म्हणजे हा असला विषय एखाद्या सिरियलमध्ये घेतलेला मी अजूनपर्यंत तर बघितला नाहीये. बघूयात आता जीवा नंदिनीला कशी मदत करतोय वजन कमी करण्यासाठी. आपल्यालाही काही टिप्स मिळतील नाही का? मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा एपिसोड? छान वाटला ना? मग लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.